परंतु चुकांमधलं त्यांनी काहीतरी बोध घेतला पाहिजे। यानंतर कुडूचा आणखीन एक दर्जेदार संघ आर्या इंटरप्राइजेस कुडूस 11 त्याच्या विरोधात या परिसरामधला क्रिकेटच्या क्षैतिजावर एक नवी शक्ती उदयास आलेली डिंग डॉंग वडवली। डिंग डॉंग वडवली म्हणजे डिंग डॉंग पुन्हा कृष्णा सातपुतेची टीम आहे आणि हे नाव त्यांनी उधारीवर उसनवारी घेतलेले डिंग डॉंग वडवली। अनंता रामचंद्र थुले यांना आम्ही विनंती करतोय की गावचे माजी सरपंच लिजन क्रिकेटपटू सन्माननीय काशीनाथ दादा पाटील यांना अनंता रामचंद्र थुले हे आपल्या शुभते महाराष्ट्राचं महावस्त्र शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील। तर अन्वी स्पोर्ट्स मुसारने आपण या पंचशील मित्रमंडळ म्हसवड कोंडले आयोजित पंचशील चषकमध्ये आला एक जबरदस्त बेडर निडर निर्भयपणे खेळ करत प्रेक्षकांची मनं जिंकली। थोडेसे आपले प्रयत्न जरी अपुरी पडले असेल तरी आपली चुणूक दाखवलेले की त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने अर्थात पंचशील मित्रमंडळ म्हसवड कोंडलेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय। काशीनाथ दादांना महाराष्ट्राचं महावस्त्र शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आमचे जुने बालपणीचे मित्र अनंता रामचंद्र थुले हे सन्मानित करतायत। सामना जिंकलेला आहे। कयेश पटेल लगेच पक्क वडपाव खा। घ्या ना, वेळ आहे तर स्वागत समारंभ करू घ्या। सुरेश बाळकृष्ण पाटील काशीनाथ दादांचे छोटे बंधू यांना सुद्धा मंडळाच्या वतीनं रमेश विठ्ठल तुले यांना विनंती करतो की आपण सुरेश पाटील यांना मंडळाच्या वतीनं महाराष्ट्राचं महावस्त्र शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावे। तर महाराष्ट्राचं महावस्त्र शाल देऊन सुरेश पाटील काशीनाथ दादांचे छोटे बंधू यांना रमेश विठ्ठल तुले गावचे ज्येष्ठ नागरिक सन्मानित करतायत। तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया। आपण पाहताय तर पंचशील मित्रमंडळ म्हसवड कोंडले आयोजित पंचशील चषक क्रिकेटचा महासंग्राम 2025 पहिला सामना जियान 11 कुडूस संघ अतिशय अटीतटीचा रोमहर्षक उत्कंठावर्धक हृदयाचे ठोके वाढवणारा दोन्ही संघमतकांचा बोलती बंद करणारा सामना अतिशय झुंजार सामना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। यानंतर आणखीन एक आर्या इंटरप्राइजेस कुडूस 11 विरोधात डिंग डॉंग वडोली नाणेफेक जिंकून वडोली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि कुडूस संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलेले आहे। कुडूस संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये सौरभ सवर इथे दोन सौरभ आहेत, सौरभ अडगमोल आणि सौरभ सवर। तर सौरभ सवर नॉन स्ट्रायकरला टेनिस क्रिकेटमध्ये आमच्या तालमीमध्ये तयार झालेला गौतम पटेल जे पार्थिव पटेल अक्षय पटेल रजत पटेल यांचे कुटुंबदार आहेत। त्यांना टोपण नावामध्ये ओळखलं जातं लालू पटेल। पहिलं षटक टाकण्यासाठी तेज तर्रार वेगवान गोलंदाज नवा वेदाचा नवा बादशाह अब्दुल्ला भुरे राईट अमावा पहिला चेंडू उडवलाय आणि झेलबाद होतोय। अतिशय जबरदस्त झेल रकीब भुरे यांच्या हातामध्ये झेल देऊन लालू पटेल गोल्डन डकचा शिकार होतोय। किस किस
खेळण्यासाठी पुन्हा एकदा आमच्या तालमीमध्ये तयार झालेला, आमच्या कडक शिस्तीखाली तयार झालेला म्हणजे मी स्वतः, त्यानंतर महेश चौधरी, त्याच्यानंतर जयराम चौधरी उर्फ गोट्या यांच्या तालमीमध्ये तयार झालेला आणखीन एक हरणहर खिल्लाडी योगेश चौधरी 40+ खेळतोय. अजूनही फिटनेस बघा, कुठेही पोटाचा नगारा होऊ दिलेला नाही त्यांनी. अब्दुल्ला वेगाचा नवा बादशाह, पहिला चेंडू बॉलर बॅकचा फटका पाहायला मिळतो आणि चेंडू वेगाने जातो की काय सीमारेषे पलीकडे. रोनाल्डो सारखी फुटबॉलची किक मारतो आणि चेंडू सीमारेषे पलीकडे दिला जातोय. चौकारांना धावसंख्या 1/4. पहिल्या चेंडू गडी बाद, दुसऱ्या चेंडूवर क्लासिकल टच ऑफ क्लास पाहायला मिळाला. योगेश चौधरी अब्दुल्लाला भेटतोय. राईट आर्म होतो षटकाराला. तिसरा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. 1 रन पूर्ण काढले, ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो का? चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. 2 धावांनी धावसंख्या 1/6. मगाशी षटकार चौकारांचा पाऊस पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र मुसारना संघाकडनं पलटवार ठोसा ठोसा ईद का जेव्हा पत्तर से जैसे को तैसा टीट पॉट टॅट पाहायला मिळालं नाही. राजेश सातवीची एकट्याची अखेरची झुंज पाहायला मिळाली. पुढचा चेंडू अब्दुल्ला राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा ऑनराईटचा जोरकस फटका, पुन्हा एकदा डीप मिड विकेटला चेंडू जातो. 1 रन पडून काढले, ते एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 7 वर का 7. कसं पहिलं षटक इतकं पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी. अब्दुल्ला भुरे काय जबरदस्त गोलंदाजी केली होती डिंग डॉंग वडोली स्पर्धेमध्ये. त्यानंतर संदीप पाटील SP नाईट टेनिस क्रिकेटचा संग्राम बिलोशीला झाला आणि रायझिंग स्टार ऑफ द टुर्नामेंट या खेळाडूने मिळवला. जितक्या जबरदस्त गोलंदाजी तितकी दिमागदार चौफेट टोलेबाजी पाहायला मिळतो. एखादा चॅम्पियनप्रमाणे अतिततीच्या क्षणी वडोली संघ पराभवाच्या छायेमध्ये असताना तो आला आणि एखाद्या सुपरमॅनसारखा खेळला. लगातार 2 चेंडू 2 षटकार मारले आणि अशक्य कोटीतला विजय वडोली संघाला मिळवून दिला आणि त्याच्या जोरावर ठरला तो रायझिंग स्टार ऑफ द टुर्नामेंट. पुढचा चेंडू अब्दुल्ला राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं आणि चेंडू वेगाने सीमारेषे पलीकडे जातोय. त्याचं क्लासिक शॉट फ्रॉम सौरभ सवर. टेनिस क्रिकेटमधला पालघर जिल्ह्यामधला ग्रामीण गटातला गावच्या मातीतला आणखीन एक प्रतिभा संपन्न असा खेळाडू सौरभ सवर. धावसंख्या जाऊन पुरली ती मला वाटते 1/11. अजून एक चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लाईनमन आहेत भगवान जाधव. भगवान जाधव अचूकपणे लाईनमनचं काम करतायत, बॉल बॉयचं काम करतायत. पुन्हा एकदा अब्दुल्ला 15 ते 20 पावलांचा रन राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं फेकून दिले मिड विकेट वरनं गगनचुंबी षटकार. सौरभ सवरच्या बॅटमधनं आलेला पहिला गगनचुंबी षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुडू संघ पहिल्या चेंडूर गोल्डन डकचा गौतम पटेल शिकार झाला. त्यानंतर मात्र सौरभ सवर आणि योगेश चौधरी यांनी धुव्वाधार फलंदाजी करून धावसंख्या 17 नेली. नामदेव थुले बॉल बायची भूमिका अतिशय चोखपणे दक्षपणे बजावतायत. सर्व सागाच्या झाडाची लागवड केलेली आहे का? हां. अद्याप किती वर्षात तयार होतील? खाजगी आहे का सरकारी आहे काय? खाजगी. तरी अजून 4-5 वर्षे जातील. चांगला प्युअर साग व्हायला किती जातील? झाली ना, म्हणजे तयार झालेले आहे. टीक प्लांटेशन सुद्धा हल्ली शेतकरी करतायत. कारण सागाचं लाकूड म्हणजे एक प्रकारे सोन्यानंतर सर्वात महाग असं जर कुठली वस्तू असेल तर साग. वाडा तालुका सागासाठी प्रसिद्ध होता. सागाची तस्करी केली. अनेक सरकारी भ्रष्ट वन अधिकारी आणि काही स्थानिक नेते यांच्या संगनमताने वाडा तालुक्यातला साग संपला. सागानंतर वक्रदृष्टी वळली काशीनाथ दादा खैरावर. खैराची मुळं सगळं लोकांनी खंडून नेली.
तर नवीन गोलंदाजासाठी आलेला आहे गोलंदाज अहमद. आणखीन एक टेनिस क्रिकेटमधला नवा प्रतिभा संपन्न असा वेगाचा नवा बादशाह अहमद. वारा प्रचंड वेगाने वाहतोय. सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना, समालोचन कक्षाला, पंचांना सुखावणारं असं वातावरण. कारण रखरखत्या उन्हामध्ये वाऱ्याची ही मंद मंद झुळूक नक्कीच माणसाला तरोताजा आणि प्रफुल्लित टवटवीत करणारी आहे. गुरुवार आहे, दत्ताचा वार आहे, शुद्ध शाकाहारी. त्याच्यामुळे आज बरीचशी तरुण मुलं घराकडे जेवायला जाणं पसंत करणार नाही आहे. नव्या पिढीला रोज बाव पाहिजे. पुढचा चेंडू राईट आर्म उरतो विकेट. यावेळेला मात्र पंचांच्या हात समांतर, धाव अवांतर, धावसंख्या 1-18. काशीनाथ आता नव्या पिढीचं आणि नव्या पिढीचं चालणं कमी झालं ना, आजाराचं प्रमाण वाढलं. पुढचा चेंडू राईट आर्म उरतो विकेट. यावेळेला कव्हरच्या दिशेने चेंडूला टोलवलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 19वर. पूर्वी सणावारालाच घरगुती म्हणजे गावठी चिकन मटन असायचं. आता कुडूसला नाक्यावर माणूस गेला पंचक्रोशीतला का त्याच्या हातात काळी पिशवी असली का समजायचं काहीतरी नॉन व्हेज आलेलं आहे. पुढचा चेंडू राईट आर्मवर विकेट. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पंचांचा इशारा नो आणि हा षटकार जातो. एकंदरीत 7 धावा. पुढील चेंडू फ्री हिट. सात धावा आलेल्या त्या चेंडूवर. कारण नो बॉल होता, बीमर होता. त्याच्यानंतर 6 धावा आणि 1 7. आणि पुढचा चेंडू हा मुक्त हस्त पटका, फ्री हिट. जहा भी मारो, जहा भी कहीं भी मारो. लहूजी थुले गावचे ज्येष्ठ सन्मान्य नागरिक आलेले. त्यांना विनंती की सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचंय. पुढचा चेंडू फ्री हिट आणि त्रिफळा बाद होतोय. परंतु फ्री हिट आहे त्याच्यावेळी गडी बाद होणार नाही. बघा फ्री हिटच्या चेंडूला कसं खराब खेळावं त्याचं चांगलं प्रदर्शन सौरभ सवर याने दाखवलेलं आहे. बघा कसा चेंडू हाताने मारायचा कसा प्रयत्न केला. खरं तर पुढे सरसाव चेंडूला फिरकावून द्यायला पाहिजे होतं. काहीतरी आगळं वेगळं आचाटापाट करण्याची दुर्बुद्धी सुचली आणि त्रिफळा बाद झाला. पण नशिबानं चेंडू फ्री हिटचा होता. अन्यथा तंबूमध्ये नक्कीच गेला असता. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1-27. पुढचा चेंडू राईट आर्मवर विकेट. यावेळेला चेंडूला उडवलंय. झेल होतोय की चेंडू जातोय मिड विकेटवरनं. उत्तुंग गगनचुंबी षटकार. नामदेव तुले जिकडे बसलेले त्यांच्या बाजूला चेंडू जात आहे. नामदेव तुलेने आतापर्यंत सकाळपासून कमीत कमी 200 ते 300 मीटर धावले असतील चेंडू आणण्यासाठी. त्याच्यावर त्यांना थकवा पण येऊ शकतो उन्हामध्ये. संख्या 33. कुडूसच्या डावामधला हा मला वाटते 3रा षटकार. पुढचा चेंडू अहमद यांचा. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडूला टोलवलंय. तोंडीने घेतली खिरकी, घेतली बिरकी. एकदा फोन काढले ते बघा. योगेश चौधरी वयाची 40 पार केलेला खेळाडू तरुण सौरभ सवरला लाजवतोय. आणि विशेष म्हणजे अजूनही उभाच आहे. नाही तर आता जी पोरं पाहतो मी 2 धावा काढली ना काशीनाथ दादा का मटकन खाली बसतात आणि सांगतात पाणी द्या. पुढचा चेंडू राईट आर्मवर विकेट. यावेळेला पुन्हा एकदा ऑनरॉयचा जोरकस फटका. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातो. 1 रन पडून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 34वर. रकीब भुरे चांगली गोलंदाज क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या 36वर जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या चेंडूवर लालू पटेल जेव्हा 0वर बाद झाला त्यानंतर मात्र थोडीशी धाकधूक होती. त्यानंतर मात्र योगेश चौधरी आला, डावाला आकार दिला, चांगली धावसंख्या उभारली जाते. या षटकातला शेवटचा चेंडू बहुधा अहमद यांचा राईट आर्मवर विकेट. यावेळेला पुन्हा एकदा ऑनरॉयचा जोरकस फटका पाहायला मिळतो. चेंडूने घेतली उचली. चेंडू वेगाने सीमारेषेकडे जातो की काय बघूया. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. 2 धावांनी धावसंख्या 38वर जाऊन पोहोचते. षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आर्याई एंटरप्राइजेस कुडूस 11 धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1-38.
बघा, क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्सी. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही कधीही होऊ शकतं. एनिथिंग कुड हॅपन इन क्रिकेट. सरड्यालाही लाजवेल अशा प्रकारे हा सामना, क्रिकेटचा सामना रंग बदलत असतो. तिसरं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतोय? बोगदा. कोण आहे गोलंदाज? कोण रे? नया बल. अशरफ. अकरम. 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 अच्छे अच्छे को जिन्होंने किया है चक्रम वही है फिर से एक बार अकरम. बोल तो खाना का है नहीं क्या सुबह में? अकरम येतोय. ज्याने अनेक क्रिकेटमध्ये रचले तर विक्रम, अनेकांना केलं चक्रम, ते वसीम अकरम. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा राईट ऑन द ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू. योगेश सारख्या चांगल्या फलंदाजाला मात्र चेंडू. क्रिकेटमध्ये यॉर्करला क्रिकेटमधलं कॅन्सर म्हटलं जसं. यॉर्करवर चेंडूला मारणं कठीण असतं. फक्त एखादाच हर्ष दोंडो किंवा एखादाच कृष्णा सातपुते त्या यॉर्कर चेंडूला सुद्धा, यॉर्करला हेलिकॉप्टरच्या रूपानं सीमारेषे पलीकडे भिरकावून देतात. अकरम यांचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र घुटना टेक और सिक्सर देख. क्लासिकल टच ऑफ क्लास. मिड विकेट वरनं मारलेला उत्तुंग गगनचुंबी, अगदी सूर्यकुमार यादवच्या स्टाईलमध्ये मारलेला सौरव सवर यांच्या बॅटमधनं कुडूच्या डावामधला आलेला हा मला वाटते चौथा षटकार. याला पुन्हा एकदा जोरकस फटका. वेगानं चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 का. षटकातले 3 चेंडू टाकून झाले. षटकार मारल्याचं चांगलं कमबॅक. असीम. पुन्हा एकदा अकरम. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू लावला. स्लोवर फसवलं जातंय. पकडो क्या जीतो मॅच. गचाल, ढिसाळ, दळभद्री, गलतान आणि अतिशय सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण. अतिशय गचाल, ढिसाळ, दळभद्री. साधा सोपा लॉलीपॉप झेल सोडला जातोय. खेळाडू जखमी होतोय का? बुटाच्या मधून आतमध्ये काहीतरी गेलेले. बघा काय गेलंय. काटा गेलाय का लोखंड गेलंय काय बघा. लगेच धनुर्वाताचं इंजेक्शन देऊन टाका. पूर्वीच्या काळी आपण लहानपणी जर पडलो, खोप पडली तर का असायची? गाडी मार्गातली धूळ आपटायची. आता तशी शुद्ध धूळ काशीनाथ दादा राहिली नाही ना. आता सगळ्या कंपन्या झाल्यामुळे आपल्याकडची माती पण प्रदूषित झालेली आहे. हे जुने उपाय होते आपल्या बालपणीचे. काय खेळाडू जखमी झाला का? काय लागलं? काय काच होती? अरे बापरे. म्हणजे धनुर्वात घ्यावंच लागेल. आणि काचेचा तुकडा बोलला म्हणतात ते गरज आहे. धावसंख्या जाऊन पुरली ती 48 वर. राईट आर्म ओव्हर. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. पकडो क्या जीतो मॅच. झेल उडतोय आणि यावेळेला मात्र अचूक झेल घेतला जातोय. अगदस बुबेरे तिथे आहेत आणि योगेश सारखा एक झुंजार फलंदाज बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय. 2 बाद 48 वर. बाद होण्यापूर्वी योगेश चौधरी यांनी 4 न 2 6 7 20 धावा केलेल्या आहेत. 20 धावा केलेल्या आहेत. 20 धावांची एक उपयुक्त खेळी, चांगली स्फोटक खेळी ज्याच्यामध्ये 3 षटकार आलेले आहेत. नवीन फलंदाज येतोय बड्डे बॉय. आमचे द्वितीय सुपुत्र सौरभ अडकमोल मैदानामध्ये येतोय. नेहमी सलामीला येणारा फलंदाज यावेळेला मात्र फलंदाजीच्या क्रममध्ये बदल केलेला आहे. तिसरं षटकातले अकरम यांचे किती चेंडू टाकून झाले आहेत? 5 का? 5 चेंडू आणि धावसंख्या झाली 2 बाद 48. बघूया पहिला चेंडू अकरम यांचा राईट आर्म होतो की सौरभ अडकमोल कशा प्रकारे खेळतोय.
पहिला चेंडू आणि फेकून दिले मिड विकेटच्या डोक्यावर. उतुंग सिक्स, घुटना टेक और सिक्सर दे. धाव संख्या कितीवर? 54. 3 षटकार आले सौरभ सवरच्या बॅटमधनं, योगेशच्या बॅटमधनं आले 2 षटकार आणि सौरभ अडकबोलच्या बॅटमधनं आलेला हा पहिला षटकार. 3, 2, 5, 6 षटकार. उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं पिडणारी मंत्रमुग्ध फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज आलेला आहे अब्दुल्ला. पायात टाकलेला चेंडू राईट ऑन द ब्लॉक होल्ड. 1 रन पूर्ण काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलला देऊ शकतो का? तर एकच धाव मिळते. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 55 वर. 2 बाद 55 बाद झालेले फलंदाज दोन्ही जुने जाणते खेळाडू. गौतम पटेल 0 गोल्डन डकचा शिकार. त्यानंतर 20 धावांची स्फोटक खेळी योगेश चौधरी यांच्या बॅटमधनं पाहायला मिळते. पुन्हा एकदा अब्दुल्ला राईट आमोर द विकेट सौरभ अडकमोलसाठी. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उतुंग गगनचुंबी षटकार. फ्लिक ऑफ द रिस्ट. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर आलेला स्पर्धेमधला बेस्ट शॉट ऑफ द टुर्नामेंट. दुसऱ्या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 61 वर. या डावातला हा मला वाटते 7वा षटकार. प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन. पुन्हा एकदा प्रेक्षकांचं खकेरूचा पुपुमो. कारण षटकार चौकार पाहण्यासाठीच खेळाडू प्रेक्षक मैदानामध्ये येत आहेत. सकाळपासून अक्षरशः पाऊस पडलेला षटकारांचा. राईट आमोर द विकेट. पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जात आहे आणि फलंदाज बाद होतोय. वाव, अप्रतिम झेल. एका हातात 100 कॅच पाहायला मिळतोय आणि तिसरा गडी बाद होतोय. कुडू संघाचा धावसंख्या 3 बाद 61. विनायक आणखीन एक टेनिस क्रिकेटमधला कुडूस गावामधला आणखीन एक उदयोन्मुख सितारा. एकच चांगला फलंदाज. पुन्हा एकदा अब्दुल्ला वेगवान गोलंदाज. वेगाचा नवा बादशाह. राईट आर्म ऑफ द विकेट. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट. फाईन लेगच्या दिशेने चेंडू येतो. 1 रन पूर्ण काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 बाद 62. चांगला नियंत्रित मारा नक्कीच अब्दुल्ला यांच्याकडनं पाहायला मिळतोय. षटकार खाल्ला. त्यानंतर सौरभ अडकमल सारखा मोठा फलंदाज बाद. त्यानंतर सिंगल धाव. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले चांगली गोलंदाजी नक्कीच. म्हणूनच रायझिंग स्टार ऑफ द टेनिस क्रिकेट त्याला नाईट क्रिकेटमध्ये बिलोशीला सन्मान मिळाला. यावेळेला अतिशय वेगवान तेज तर्रार गोलंदाज पाहायला मिळतोय. प्रचंड वेगाने स्पीडोमीटरवर स्पीड येतोय 155 किलोमीटर्स पर आवर. म्हणजे अगदी शोएब अख्तर ज्या वेगाने गोलंदाजी करत होता अगदी तशा प्रकारची गोलंदाजी. अब्दुल्ला उंच पुरा सडसडीत बांध्याचा वेगाचा नवा बादशाह. षटकातला अंतिम चेंडू पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ऑफ द विकेट. बघूया वाऱ्याचा झोत येतोय. ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं तर वाबू आली. वाबू ज्याला भौगोलिक भाषेत आणि शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात चक्रीवादळ. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की ह्या फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान चक्रीवादळ मैदानावरून घोंगावत जातात. पुढचा चेंडू. यावेळेला चेंडूला उडवलंय. पकडो क्या जीतो मॅच आणि झेल सुटतोय. दुसरी धाव पडून काढली जाते. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 64. 3 बाद 64. धाव घेतली का परत? 3 धावा काढल्यात. वा 3 धावा बघा. वडोलीवाले थोडेसे गाफीर राहिले, थोडे सुस्त राहिले आणि बघितलं की हे सुस्त आहेत, गाफील आहेत. लगेच तिसरी धाव पळून काढली जाते. जिस प्रकार आंखों से काजल चुरा लेते उसी प्रकार इस रन को चुरा लिया.
3 धावांनी धावसंख्या जाऊन पोचली. आमचे स्कोरर सांगतात 65वर. शेवटचं हाणामारीचं षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय? जुना जाणता टेनिस क्रिकेटमधला डिंग डॉंग वडोली संघाचा सर्वे सर्वा. वडोली के सबसे बड़े क्रिकेट के आका अगदस बुबेरे. वडोली संघ म्हटला की 3 बी फॉर बुबेरे, बी फॉर भाबे, बी फॉर भुरे यांचा बोलबाला या संघामध्येच असते. भुरे, भाबे, बुबेरे. शेवटचं हाणामारीचं षटक. सौरभ सवर एका बाजूला मैदानामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील मात्र फेटाळून लावलं जातं. 1 रन पडून काढली जाते. एका धावेने लाईक बाईच्या रूपानं धावसंख्या जाऊन पोचली ती 66वर. धावसंख्येला बऱ्यापैकी लगाम लावलेला आहे. सकाळपासून ही दुसरी मॅच आहे. हाय स्कोरिंग मॅच. पहिल्या सामन्यामध्ये जियान 11ने तब्बल 77 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर 78. पुढचा चेंडू. यावेळेला उतुंग गगनचुंबी षटकार दूर गगन की छाव में. पुन्हा एकदा नामदेव तुलेला कामाला लावलं जातंय. धावा झालेल्या आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि जियान 11 कुडू संघाने 78 धावा केल्या होत्या. त्या इतिहासामध्ये जमा होतात का बघूया. आणि हा इतिहासात जमा होत आहेत नक्कीच. 78 धावा लंबाचे दूर गगन की छाव में. वाह, काय षटकारांची आतषबाजी. 3 षटकार सौरभ सवर, 2-1 षटकार योगेश चौधरी, 2 षटकार सौरभ अडकमोल, 2 षटकार विनायक. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूने घेतली गिरकी. फलंदाजाला ठेवलं शांत. धावसंख्या 78. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. बघूया जियान 11 कुडू संघाचा रेकॉर्ड जो आहे 78 धावांचा ना, तो नामशेष होतो का? इतिहासात जमा करतात का? अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. बघूया विनायक काय करतायत. लेफ्ट आर्म हवा. यावेळेला जोरकस फटका मारला जातोय आणि गचाळ ढिसाळ अतिशय दळभद्री. गचाळ क्षेत्ररक्षण जे वडोली संघाचं आहे डोकेदुखी, ही डोकेदुखी पुन्हा या स्पर्धेनिमित्त आपल्याला पाहायला मिळते. कहा छिपानी का दोनों को सर दर्द बन चुके हैं दोनों खिलाड़ी अगदस बुबेरे के लिए. धावसंख्या जाऊन पोचली ती 82. जियान 11 कुडू संघाचा विक्रम इतिहासात जमा करतात. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा झेल उडतोय. पकडो क्या जीतो मॅच. आणि इथे मात्र 82 धावावर कितवा गडी बाद झाला? 5वा का? 4था. 4 बाद 82 जिंकण्यासाठी 83 धावांची गरज. विशाल स्कोर. धावांचा डोंगर रचला जातोय. गुरुवार आहे, दत्ताचा वार आहे. घरी शाकाहारी जेवण आहे. डाळ भात गावो प्रभू के गुण गावो. त्याच्यामुळे कुणालाही यंग जनरेशनला घरी भूक लागलेली नाही आहे. चिकन मटन असतं तर एवढ्याला अर्ध स्टेडियम ओस पडलं असतं. परंतु काशीनाथ दादा, या उन्हाळ्यामध्ये जर आरोग्य चांगले ठेवायचं असेल तर दूध, ताक, दही, लस्सी याच्यावर मारा ठेवायला पाहिजे. पनीर खाल्लं पाहिजे. ते पण सध्या तर आपण टेवरला किंवा समाज माध्यमांवर पाहतो तर बर्ड फ्लूचा प्रसार जिकडे तिकडे झालेला आहे. त्याच्यामुळे चिकन खाणाऱ्यांनी सावध राहावं. यानंतरच्या सामन्यासाठी मी कॉल करतो. SRK नारे विरोधात उमर 11 वडवली. SRK नारेच्या विरोधात उमर 11 वडवली. दोन्ही संघ नायकांनी समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला असलेल्या दिवंगत हेमंत सुभाष भोईर टॉस बॉक्समध्ये यायचंय.
SRK नारे विरोधात उमर 11 वडोली. दोन्ही संघ नायक आमचा आवाज आपल्या कानापर्यंत येत असेल तर आपल्याला विनंती की विनाविलंब आपण समालोचन. आले का? दोन्ही आलेत. एक आलेलं आहे. संजय पाटील यांचं आगमन झालेलं आहे. तरुण तडफदार यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, भारतीय जनता पार्टीचे एक जबरदस्त असं लोकप्रिय नेते. त्यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान आणि क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. पाच ओव्हरचा खेळ आणि या 5 ओव्हरच्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावफलकावर जर आपण पाहिलं तर तब्बल 82 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्या. 83 धावसंख्येचं लक्ष्य ते समोर ठेवलं गेलं. आणि हॅलो, नाणेफेकीसाठी SRK आणि उमर 11 वडोली विरोधात अगदी आजूबाजूचे सख्खे शेजारी सामन्यामध्ये नाणेफेक करतील. कोणाच्या हस्ते? कुणाल तुले, संजय पाटील आणि वैशिष्ट्य रावते या दोन्ही मान्यवरांना विनंती राहील. आइए पाटील तशरीफ लाइए. वेलकम, स्वागत आणि संजय पाटील स्थानिक भूमिपुत्र तरुण तरुण नेते. नाणेफेक केली जाते. एका बाजूला SRK नारे विरोधात उमर 11 वडोली, एका बाजूला साजिद मुखरे तर एका बाजूला नाम बोल ना, सारिम शेख. संजय पाटील नाणेफेक करतायत. बोल. बघा खाली काय गेले. काटा. साजिद मुखरी क्या लेंगे? फील्डिंग लेंगे सर. फील्डिंग लेने के लिए पीछे क्या राज है? चेसिंग करेंगे हम लोग अच्छा, पूरी टीम पूरी ताकत के साथ उतरी है. इंशाल्लाह जरूर. किसके ऊपर भरोसा है ज्यादा बल्लेबाजी में? मुन्ना है, मोहफिज है, इब्राहिम है. और गेंदबाजी में? मोहफिज है, मुन्ना है. ओके. पहिली बल्लेबाजी तुमची ना? हाँ. किती धावांचं टार्गेट चेस करणार? 50-60 रन तक मारेंगे. किसके ऊपर ये निर्भर रहेंगे? नबील है, सहराज है, अकमल है. द नीड फ्रॉम द टॉस बॉक्स. संजय पाटील, काय आहे आपलं मत असेल स्पर्धेबद्दल? 2 वाक्य. कारण स्थानिकात. धन्यवाद सर. या टुर्नामेंटबद्दल सांगायचं झालं तर खरोखरच या पूर्ण आपल्या तालुक्यामध्ये या टुर्नामेंटचे सर्वच क्रिकेट खेळाडू वाट बघत होते आणि तेवढ्याच ताकदीनं या पंचेश्वर मित्रमंडळाने संपूर्ण टुर्नामेंटसाठी जी मेहनत घेतलेली आहे 15 दिवस, हे ग्राउंड आपण जे बघतात, मैदान बघतायत, त्या मैदानी सपाटीकरणासाठी आणि पूर्ण नियोजन चांगला संघ इथे खेळायला बघतील, येथील सगळ्यांना खेळ बघायला मिळेल आणि सगळ्या क्रिकेटचा आनंद सर्वांना लुटायला मिळेल. मी या मंडळाचे खूप खूप आभार व्यक्त करतो. अशा चांगला टुर्नामेंट या ठिकाणी आपल्या या ग्रामपंचायत कोंडलेचं आणि आपल्या गावाचं, आपल्या सर्व खेळाडूंचं नाव तालुक्यात नव्हे तर पूर्ण या 2 जिल्ह्यामध्ये आपण नेऊन पोहोचवलं. सर धन्यवाद. द न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. उमर 11 won the toss and decided to field first. धन्यवाद सर. सध्या मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर एक तुम्हारी एक हमारी अशा पद्धतीचं चित्र ते निर्माण झालं. संजयजी पाटील इथे उपस्थित होत आहेत. क्रिकेटवर प्रेम करणारी काही व्यक्तिमत्व असतात, त्यामध्ये संजय पाटील हे नाव आपल्याला पाहायला मिळतंय, जे सातत्यानं क्रिकेटशी निगडीत राहिलेलं व्यक्तिमत्व आहे. तसंच सन्माननीय वशिष्ठ रावते साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलं ही मनपूर्वक स्वागत आहे. पंचशील मित्रमंडळ कोंडले म्हसवळ
ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते म्हसवळ च्या या मैदानावर सध्या स्पर्धा सुरू आहे. एक बॉल षटकार आला तर त्यानंतरच्या बॉलवर लगेचच तिथे रजा त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदस बुबेरे आलाय. पापा मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदस बुबेरे खऱ्या अर्थानं वडवली संघ जो आज स्वतःचा नावलौकिक निर्माण करतोय किंवा ज्या पद्धतीनं नाईटच्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला, हा संघ क्वालिफाय होण्यामागे जी खरी मेहनत जर कोणी घेतली असेल तर ते अगदस बुबेरे हे नाव आहे. कारण असं असतं ना की पराभव समोर दिसताना कित्येक संघ एंट्री फी न भरणं पसंत करतात. तिथे अगदस बुबेरे आपल्या संघाला घेऊन मोठमोठ्या स्पर्धा सातत्यानं खेळताना पाहायला मिळाला आणि तो एक्सपिरियन्स, तो अनुभव त्यांना कधी मोठं करून गेला हे त्यांनाही कळलं नाही. महेश बांबू गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळेसचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर ऑफ्टमवर पडला आणि तिकडनं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं. एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा असतो कुठलंही क्षेत्र असो आणि या टीमकडे आता खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. कारण कुडूस इलेव्हनलाही त्यांनी बहुधा 2 वेळा पराभूत केलं या सीझनमध्ये, त्यामुळे तो चांगला अनुभव आहे त्यांच्या पाठीशी. यावेळेस मात्र वा, अप्रतिम फटका, मात्र नशिबाची साथ नाहीये असंच म्हणावं लागेल. एक रन मिळाली तिथे. फटका चांगला होता अगदसच्या बॅटमधनं. इथे आपल्याला रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळाला होता. 1 रन मिळाली आणि 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 7 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पंचशील मित्रमंडळाची ही स्पर्धा पहिला दिवस आहे. जसजशी स्पर्धा पुढे जाईल तुम्हाला आणखी दर्जेदार खेळ तो निश्चित पाहायला मिळेल. सध्या तुर्तास जर आपण पाहिलं तर मॅच नंबर 2 आजच्या दिवसाची ती मैदानामध्ये सुरू आहे. चांगला बॉल पापाच्या विरोधामध्ये इथे विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा मनसुबा होता आणि निश्चित यश मिळालं. यावेळेचा बॉल टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं 5 बॉलमध्ये रन्स आले ते 7. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 82 धावसंख्येचा पाठलाग डिंगडॉंग वडवली संघ करतोय. हौसला तो निश्चित बुलंद आहे, मात्र तसाच खेळ त्यांना मैदानाच्या आतनं दाखवावं लागेल. ज्या रणनीती याआधी त्यांनी कुडूस इलेव्हनच्या विरोधामध्ये वापरल्या होत्या त्या रणनीती यावेळेस निश्चित चांगल्या नाही. गोलंदाज महागडे ठरले. चांगला बॉल इथे पुन्हा एकदा बॅटच्या रेंज पासून दूर ठेवलाय. हॅलो नेमकं काय करायचंय ते बांबूला यावेळेस कळालं. बॅटच्या रेंज पासून बॉलला दूर ठेवत विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला आणि निश्चित यश मिळालं त्यामध्ये. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू आला. एकंदर पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती. अखेरीस 1 विकेट रजा ज्यानं तो खणखणीत षटकार खेचला होता. त्या रजाच्या विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 7. ओव्हर नंबर 2 जे प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसरा ओव्हरचा खेळ. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणखी एक एक्सपिरियन्स असलेला खेळाडू सध्या 40+ मध्ये त्याचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. महेश भोईर, पाडा एक्सप्रेस या नावानं ओळखलं गेलं. वेगवानता ही त्याची खऱ्या अर्थानं ओळख. कुडूस इलेव्हन या टीमकडे आज कुडूस इलेव्हनचा संघ जर आपण पाहिलं तर एका वेगळ्या नावानं मैदानामध्ये आहे. आर्या एंटरप्राइजेस या नावानं कुडूस इलेव्हन हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदस बुबेरे स्ट्रायकर एंडकडे आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज महेश जाधव, महेश भोईर आला यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाजी करण्याकरता यावेळेस हा बॉल हवेमध्ये आहे आणि तिथे जर आपण पाहिलं तर प्रयत्न फसले. चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा, मात्र अखेरच्या क्षणी तो प्रयत्न फसताना आपल्याला पाहायला मिळाला. महेश भोईर गोलंदाजीच्या ट्रॅकवर. आपल्या षटकातील पहिला बॉल, त्यावर एक सिंगल त्यानं खर्च केले. एक बलाढ्य टोटल ती जेव्हा दाफलकर उभी राहते ना, एकतर मग तिथे विध्वंसकता पाहायला मिळते, नाहीतर मग अगदीच लुटूपुटीची लढाई, एकतर्फी मॅच
ही मॅच अगदी त्या एकतर्फीच्या दिशेनं वाटचाल होतीये की काय, असं चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण प्रतिकार तो पूर्णपणे मंदावलेला आपण मैदानाच्या आतनं पाहताय आणि हा प्रतिकार जर असाच मंदावलेला राहिला तर निश्चित ज्या अडचणी आहेत त्या कुठेही कमी होणार नाही. ज्यावेळेस मात्र हा बॉल तिथे क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊन बाजूला गेलाय, जोपर्यंत तिथे बॉलला उचललं गेलं. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसती ती 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड. 9 ही धावसंख्या धावफलकावर आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मधलं जे प्रॉपर कनेक्शन असायला हवं ते बॅट अँड बॉल मधलं प्रॉपर कनेक्शन ते तिथे पाहायला मिळालं नाही. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर सिंगल आणि ज्या डबल्स आहेत त्यावरच लक्ष केंद्रित करावं लागलंय. या ओव्हरमधले 4 चेंडूचा खेळ झालाय आणि प्रेक्षकांची ही थोडीशी निराशा जरूर होतीये. कारण अपेक्षा होती इथे चांगले फटके यावे, मोठे फटके यावे, एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळावी. मात्र बिलकुल त्याच्या विपरीत खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. सिंगल डबल्स त्याच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मोठे फटके पूर्णपणे लुप्त पावलेत. तिथे डिक्लेरेशन झोन चा बहुधा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. नॉर्मल मेसेज वाला लिंक सेंड करो. बॉल फिरला ना इकडे डिक्लेअर मध्ये फिरला मेसेंजर में नॉर्मल वाला. यावेळेस मात्र हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये जायचा आहे. अगदी बॅटच्या खालनं हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने गेला. सातत्यानं हे बॉल जे निर्धावच्या स्वरूपाने येत आहेत त्यामुळे ज्या आशा आहेत त्या मावळतीला लागल्या. डिंगडॉंग वडवली त्यांच्या विरोधामध्ये. सुरुवात जर आपण पाहिली ना तर फलंदाजीची अगदी काबिले तारीफ लाजवाब राहिली होती. सुरुवातीला सौरभ सवर ज्यानं 3 षटकार, 1 चौकार, 1 तिहेरी अशी 30 धावसंख्येची इनिंग खेळली. त्यानंतर योगेश चौधरी त्याची 20 धावसंख्येची इनिंग, सौरभ अडकमूळ त्याची 12 धावसंख्येची आणि विनायक त्यानं लाजवाब इनिंग खेळली. 5 बॉल फेस करत असताना 17 धावा त्यानं वेगवान त्यानं धावफलकावर जोडल्या. नवीन गोलंदाज रोशन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. ओव्हर नंबर 3. नेक्स्ट मॅच बोथ टीम दोन्ही संघांना इथे सज्ज राहायचंय. रोशन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीने इथे रोशन आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. इथे मात्र बॉल हवेमध्ये या विशाल वल्टे प्रयत्न करतोय आणि पहिल्या नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये एक चांगला कॅच तिथे कंप्लीट झालाय. विकेट मिळते. माघारी परतावं लागेल बॅटरला. आणखी एक गडी तो तंबूच्या असलेला आलाय. विकेटचं बटन खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 11 या आकड्यावर आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये अब्दुल्ला बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. मात्र प्रवास आता खडतर आहे, सोपं नाही आहे इथनं ही धावसंख्या धावफलकावर लावणं. पुढचा बॉल इथे मात्र बीमर तो आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त एक बीमरची मिळेल. तिथे रन ना घेणं ते पसंत केलं गेलं.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 1-12 फ्री हिटचा बॉल आहे आणि त्याला हवेमध्ये उडवलंय. संधी आहे झेलची, मात्र झेल घेतल्यानंतरही विकेट मिळवता येणार नाही. मात्र 1 रन तिथे सहजतेने मिळवता येईल. ज्या 1 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते. एकेरीनं वाढत असताना धावसंख्या पुढे सरकून यावेळेस जाऊन पोचती येते एकंदर 13 खूप लवकर मॅच औपचारिकतेच्या दिशेनं वाटचाल करते असं वाटू लागलंय. कारण तिसरं षटक प्रगती पथावर असताना रन्स येत नाहीयेत. हा चिंतेचा विषय आहे. इथे इनफिल्डच्या वरनं खेळलाय. झेल झाला तर एक सर्वोत्तम झेल असेल. वॉट कॅच, सुपर दर्जेदार झेल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. आजच्या दिवसातील किंवा या संपूर्ण स्पर्धेमधील एक चर्चेचा विषय राहू शकतो हा झेल जो सौरभ सवरनं इथे कॅरी केलाय. लाजवाब, आउटस्टँडिंग, सुपर झेल आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळाला. पहिल्याच दिवशी नाव सौरभ सवर, काय अप्रतिम झेल त्यानं टिपला इथे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हुसेन फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. जबाबदारी आहे ती पूर्ण करावी लागेल. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र आल्या तगडा प्रहार, बॉल जाईल सीमा रेषा पार. इट्स अ हाय अँड हँडसम सिक्सर. 6 5 चेंडूचा खेळ, शेवटचा बॉल आहे. इथे एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल विकेटच्या मागे निर्धावाच्या स्वरूपाने निघतोय आणि ओव्हर समाप्त होतीये. एकंदर 3 ओव्हरचा खेळ तो कंप्लीट. एक चेंडू शिल्लक आहे, एक नो बॉल आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पेस जनरेट केला. फलंदाजाला बंदिस्त केलं, शांत केलं, ऑफस्टंपच्या बाहेरची पिचिंग केली आणि निर्धावच्या स्वरूपाने चेंडू हाताळलाय. धावसंख्या फक्त 19 या आकड्यावर आहे 3 ओव्हर नंतर. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जवळपास 64 धावा त्या विजयाकरता बनवायच्या आहेत. म्हणजे 12 बॉल पैकी 10 बॉलवर षटकार खेळावे लागतील. योगेश मस्से संजय पाटील बॉलर ना. नाही यष्टी उद्ध्वस्त क्लीन बॉल फलंदाज बाद. आपल्या मुख्य मंचावर आपल्या सोबत आपले मान्यवर आहेत, त्याचा सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं द्वितीय आणि चतुर्थ क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ते सन्माननीय संजयजी पाटील यांचा सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं इथे केला जातोय. सन्माननीय लहू थुले यांच्या शुभस्ते हा सन्मान आपण मुख्य मंचावरनं करणार आहोत. संजयजी पाटील आपल्याला विनंती आहे आपण पुढे यावं. आपला सन्मान आणि सत्कार इथे आयोजकांच्या वतीने केला जातोय, ज्याचा आपण स्वीकार करावा. सन्माननीय लहूजी थुळे साहेबांच्या शुभस्ते हा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं होत असताना आपण पाहताय पंचशील मित्रमंडळ म्हसवळ कोंडले ज्यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आपण पाहताय. अगदी देखणं आयोजन नियोजन आणि तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वशिष्ठ रावते इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार आपण
भास्करजी थुळे साहेबांच्या शुभस्ते इथे करतोय. वशिष्ठ रावते जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, आपल्याला विनंती आहे आपण पुढे यावं. आपला सन्मान आणि सत्कार इथे आयोजकांच्या वतीने केला जातोय, ज्याचा आपण स्वीकार करावा. हा सन्मान आपण इथे कंप्लीट करतोय, कारण या मॅचमध्ये आता जे हवंय ते काही उरलेलं नाही आहे. ऑन स्क्रीन तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता. हा सन्मान आणि सत्कार जो मुख्य मंचावरनं इथे साकार केला जातोय. अबू साले नवीन बॅटर मैदानामध्ये आला. इथे हुक केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल ही दाफलकावर जोडली जाईल. हुक पुल ज्याचा वापर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. आणि इथे जर आपण पाहिलं तर हुक केलं होतं, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. योगेश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. यावेळेस मात्र दिला तिथे बॉडी लाईनवर अगदी योग्य तऱ्हेनं वन बाउन्स बॉल ओव्हर दी रोप फेकून दिलाय सीमारेषा पार. लॉंग लेगला क्लिअर करणारा इथे चौकार आलाय 4. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. आणि इथे हा बॉल आणखी एकदा वेगवान तेज तर्रार बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाजाला शांत ठेवलं. ओव्हर समाप्त झाली. शेवटचं षटक. खूप साऱ्या रन्स इथे गरजेचे आहेत. धावसंख्या फक्त 25 आहे, त्यामुळे 6 बॉल आणि 58 धावसंख्येची गरज आहे. नवीन गोलंदाज सुजल, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपण पाहताय. मोठं गोलंदाजीचं स्क्वॅड आहे आणि इथे मॅच अशी आहे की त्यामध्ये सर्वांना तुम्ही संधी देऊ शकता आणि दिली पाहिजे. तुमच्याकडे गोलंदाज आहेत, त्यांचा वापर तुम्ही केला पाहिजे. तुम्हाला कळतं कुठल्या क्षणी कुठल्या गोलंदाजाला वापरावं, किंवा मग जेव्हा मोठ्या ओव्हरच्या मॅचेसमध्ये गरज लागते तेव्हा या गोलंदाजांना तुम्ही वापरू शकता. आणि सुजल आला यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चांगला बॉल सुजलचा इथे कुठल्या स्पॉटवर पिच केला आणि तिथनं विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यश मिळालं त्यामध्ये. निर्धाव बॉल. सौरभ अडकमूळ, ज्याला तुम्ही मैदानामध्ये लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये पाहताय, आज वाढदिवस आहे त्याचा आणि संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिवाराच्या वतीनं त्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असतील. यावेळेस मात्र बॉलला उडवल्या हवेत. तिथे महेश जाधव बॉलला जज करतोय. त्याच्याकडनं बॉल गेलाय सरळ सीमारेषा पार. इथे एक मोठा फटका आलाय. षटकार 6. दुसरा बॉल, ज्यावर एक मोठा फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल षटकारामध्ये परावर्तित झालाय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. खूप चांगला प्रयत्न होता तिथे महेश भोईरचा. एक जुना जाणता खेळाडू आहे आणि यावेळेस झेलचा एक चांगला प्रयत्न. धावसंख्या 32. धावसंख्येचा मॅटर नाही, फक्त औपचारिकता पूर्ण करायची, जी सुजल मैदानाच्या आतमध्ये औपचारिकता पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा दिमागदार विजय इथे नोंदवण्याच्या तयारीमध्ये आहे टीम आर्या एंटरप्राइजेस कुडूस 11, जो संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. आर्या एंटरप्राइजेस या नावानं कुडूस 11चा संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय उंच हवेतनं. जाईल सरळ सीमारेषा पार. षटकारामध्ये कन्वर्ट होईल. इथे मात्र षटकार जरी आला असला तरी ह्या मॅचला जिंकण्याचं स्वप्न ते सत्यामध्ये साकारता येणार नाही.
कारण एक बॉल शेवटचा शिल्लक आहे आणि विजयाकरता खूप साऱ्या धावसंख्येची गरज आहे. जवळपास 44 रन्स तुम्हाला इथनं विजयाकरता बनवायच्या आहेत. 45 धावा तुम्हाला विजयाकरता बनवायच्या आहेत. त्यामुळे जी औपचारिकता आहे ती इथे पूर्ण करायची आहे. एक मोठा विजय इथे टीम आर्या एंटरप्राइजेस कुडूस 11 नोंदवत असताना आपल्याला पाहायला मिळते. यष्टी उद्ध्वस्त केली आहे शेवटच्या बॉलवर आणि इथे विजयी होती आहे टीम कुडूस 11. कुडूस 11 या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम डिंगडॉंग वडवली. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा खेळाडूचं नाव आहे सौरभ सवर. मात्र आपण हे पारितोषिक जे आहे ते नंतर देणार आहोत, थोड्या वेळानं देणार आहोत. सौरभ सवर जो मॅन ऑफ द मॅच खेळाडू राहिला. एक नवा सामना इथे आपल्या भेटीला येईल. एक बळकाच्या विरोधामधील दोन शेजारी असलेले संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एका बाजूने SRK नारे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम उमर 11 वडवली. SRK नारे आणि उमर 11 वडवली या दोन संघांमध्ये हा संघर्ष, ही फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि काय घडेल या मॅचमध्ये, पहिल्या 5 ओव्हरचा खेळ कसा असेल हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर करूयात आपण बदल. आपल्यासोबत पुण्याच्या एकदा ज्येष्ठ समालोचक सदानंदजी अडकमोल सर जॉईंट होतील. मी तुर्तास थांबतोय, मात्र तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा, एन्जॉय करत राहा. पंचशील मित्रमंडळ म्हसवल कोंडले यांच्या वतीनं आयोजित ही दर्जेदार स्पर्धा. जोपर्यंत क्षेत्ररक्षण असते आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. ऐकूया डीजेला.